धन्यवाद अविनाशजी सर. खरं तर गोड आवाज आपण ऐकतो आजच्या रात्रीमध्ये. खूप चांगला आवाज खरं तर पाहायला मिळतोय. पनवेल तालुक्यामधून खरं तर विलॉग झालेत भोज गावमधून. एक दमदार नेतृत्व, एक चांगला आवाज खरं तर आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच आपण पाहतोया. एका साईडला टीम खरं तर पाहायला मिळेल वैजनाथ आणि त्याला पॅट करेल टीम यंग स्टार कांठोडी. या दोन संघामध्ये 3 वर्षी मॅच आहे आणि खरं तर पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅच मध्ये धावा बनल्या होत्या. जर मला वाटते 15 बनल्या होत्या. 15 आणि जर 15 प्लस झाल्या तर विजेत्या संघाला बाय दिली जाईल. म्हणजे ह्या मॅच मध्ये मेन ऑफ द मॅच ठरलाय आकाश. एस गोलंदाजी करत असताना आकाश आपण या मेन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी गोलंदाजी करत असताना खरं एक धाव खर्च केली. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गेम ऑन. पहिला बॉल इथे खरं तर पाहायला मिळेल. पहिला बॉल सुरुवात देखील जबरदस्त पाहायला मिळते खेळपट्टीवरती आणि ते फटका कमालीचा राहिला आहे. वन बॉम्ब सीमा पार येतोय चौकार. बघा आमचे सालवडवाले भाऊजी आता मला वाटते सायले वज वज जा. तुम्ही देखील लांबून प्रवास करून आलेत. चौकाचा चालत आला डायरेक्ट मधून. काय सांगायचं आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार खरं तर पाहायला मिळाला. शंकर हा फलंदाज आहे. स्ट्राईक एंडवरती नॉन स्ट्राईक एंडवरती करण. गोलंदाज देखील गणेश आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. वैजनाथ आणि यंग स्टार कांढोली या दोन संघामध्ये मॅच पाहतोय. कांढोली क्रिकेट संघ जरूर बॅटिंग स्टँडवरती पाहायला मिळतो. पुणे बॉल फटका कमालीचा आहे मैदानाच्या आतमध्ये आणि एकच धाव या बॉलवरती देखील पाहायला मिळते. एकच धाव या बॉलवरती. 5 धावा फलकावरती एकच धाव या बॉलवरती पाहायला मिळेल. 5 धावा स्कोर बॉलवरती पाहायला मिळतात. कबाडीचे बास देखील खेळपट्टीवरती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर शांत गतीने चालू असलेला हा सामना 15 प्लस जर या मॅच मध्ये धावा झाल्या ना तर जो संघ या मॅच मध्ये विजेता ठरेल त्या संघाला बाय दिली जाईल. आणि त्यानंतर मॅच कासगाव क्रिकेट संघ देखील आता वाट पाहत असेल की आमच्या विरोधात कुठला संघ येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. हा बॉल कबाडीचा राहिलाय. तिसऱ्या बॉलमध्ये अगदी विचार केला तर डॉट बॉल पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगले मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. कबाडीचे मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 5 धावा बनल्यात. गणेश गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस देखील वाट क्षेत्रक्षेड आणि तो झाले सुखी. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं अतिगाई संकटात नाही या आणि ती चुकी खरं तर पाहायला मिळते वैजनाथ क्रिकेट संघाकडनं आणि त्याचा फायदा जरूर यंग स्टार कांढोळी क्रिकेट संघाला भेटलाय. आणि 2 धावा या बॉलवरती खरं तर पाहायला मिळाल. कदाचित 1 धाव असे गेली होती. कदाचित ध्रुव चांगला राहिला असता तर मी तरी बडीला एकच धाव राहिली असती. 2 धावा होऊ शकल्या नसता. आणि तिथून विचार केला तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 7 धावा फलकावरती. 7 धावा फलकावरती खरं तर पाहायला मिळतात. या वेळेस देखील वाट गोलंदाजी पाहायला मिळते खेळपट्टीवरती. बघा व्यासपीठाच्या मागे जे कुणाचे 4 व्हीलर आहे ना गडी ऐपटीत निजलाय पण सिग्नल चालू आहे आणि बॅटरी उतरली ना मग धक्का मारायला कोण ग वाहत का नाही. बरं बाबा यारा जा बरं त्याला ठोका उठवा. ते चावी बी बंद करून ठेवा मग निज राहते बाई. यावेळेस देखील फटका कबाडीचा आहे. फटका दर्जेदार बॉल झालाय फरार. येतोय चौकार.
थँक्यू सो मच डीजे. 11 धावा पडल्यात पहिल्या ओव्हरमध्ये 11 पडल्यात. लाजवाब बॅस देखील खेळपट्टीवरती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर आर्यन गुरु ते बाद डीजे कडे तर आज डीजेची देखील भरपूर चांगली साथ आम्हाला मिळाली. चांगले संघ मध्ये मध्ये झटका आलं तर काय सांगायचं आहे. हो यावेळेस देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी जरूर आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगले बास देखील आपण पाहतोय. एन्जॉय करतोय. अगदी प्रेक्षक देखील या बासचा आनंद घेत आहेत. यावेळी स्लॉट मध्ये फटका कमालीचा आहे आणि इथे पाहायला गेलं तर षटकार देखील पाहायला मिळाला. तोपर्यंत देऊया आमच्या लाडक्या डीजेला अर्थात अक्षय दादाला संधी. संख्यास देखील जाऊन उचले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 30 धावा फलकावरती करताना पंच काय बॉल चला बॉल पुरवा. 30 बनल्यात आतापर्यंत यावर मध्ये 19 धावा देखील खर्च केल्या. जुडिया शेवटचा बॉल शिल्लक आहे. अगदी चांगले बॅटिंग लाईन करत तर पाहायला मिळते. यंगस्टार कांठोळी क्रिकेट संघाकडनं वैजनाथ क्रिकेट संघाचा विचार केला ना तर सांभाळून गोलंदाजी करावी लागेल. यावेळी चांगला बॉल. 30 बनल्यात 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 30 बनल्यात 2 ओव्हरचा खेळ संपला. इथून पुढे जर विचार केला तर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये लाजवाब बाज खेळपट्टीवरती आपण अनुभवतोय. जरूर अगदी विचार केला तर करणच्या बॅट्समन ना वैयक्तिक धावा आल्या 24 आणि शंकरच्या धावा देखील आल्यात. मला वाटते 6 धावा आल्यात. म्हणजे ही चांगली बॅटिंग 2 फलंदाजाची पाहायला मिळाली. जबरदस्त मॅच 30 बनल्या. तिथून पुढे मॅच चा विचार केला तर आपण पाहू शकाल माझं हे भरपूर इम्पॉर्टंट आहे. जो संघ या मॅच मध्ये विजेता ठरेल त्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये काय रे बाय आहे. ह्या मॅच मध्ये जो संघ विजेता ठरेल त्या संघाला बाय दिली जाईल. एक बोकड एक पाठ दिली जाईल. यावेळेस फटका कमालीचा आहे. क्षेत्ररक्षक आहे. त्याने अगदी विचार केला तर आपण पाहतो या हा देखील बॉल कमालीचा होता. तिथे 31 धावा पडल्यात स्कोर बोर्ड वरती. अगदी विचार केला तर आपण पाहतोय माझं ही भरपूर इम्पॉर्टंट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढे बॉल क्रिकेट मधील सर्वाधिक सेफ फटका. बॉल झालाय फरार. येतोय दर्जेदार चमकार. आता अक्षय दादा देखील पिसाळलेत. अक्षरशः पिसाळून ते देखील आता उठलेत. भरपूर चांगला संगीत देखील ऐकायला मिळाला अक्षय दादाच्या माध्यमातून. चांगलं डीजे ऑपरेटिंग सातत्याने त्याचं पाहायला मिळतं. यावेळेस देखील फटका कमालीचा आहे. बनले वेगाने दुसऱ्यासाठी निघाले आणि ते फलंदाज बाद. यावेळेस देखील फटका कमालीचा आहे. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि एकच धाव या बॉलवरती देखील पाहायला मिळते.
मैदानाच्या आतमध्ये टीमची टोटल जाऊन पोचली स्कोर बरोबरती आपण पाहतोय 37 धाबांच्या फलकावरती 37 धाबांच्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगले मॅच आणि चांगला मॅचचा खरं तर आनंद देखील घेतात सर्व खेळाडू सर्व प्रेक्षक माय बाप वर्ग आणि पाचही भरपूर इम्पॉर्टंट आहे. 37 म्हणल्यात ओव्हर क्रमांक तिसरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका फसलाय स्टेटचे स्वतः बॉल खाली येत आणि फटका फसलाय विकेट आणि बघता बघता मला वाटते त्या ओव्हर क्रमांक देखील संपली तिसरी आणि बंडला धावा 37 आणि 38 धावांची गरज आहे. त्यानंतर नेक्स्ट मॅच आपण टॉस संपन्न करणार आहोत. एका साईडला टीम कासगाववाडी आणि त्याला फाईट करेल टीम माळवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. या मॅच मध्ये जो संघ विजेता ठरेल त्या संघाला बाय दिली जाईल. एक बोकड एक पाठ दिली जाईल. म्हणजे आयोजक घाट्यात बोकड्यान पाठ दिले म्हणजे काय ना स्कोररला देऊ आम्ही काहीतरी जरूर देऊ. आम्ही तुम्हाला पेज नदीवरती नेऊन येस जरूर काहीतरी देऊ परंतु देऊ तुम्हाला देखील. चला दोन्ही कॅप्टन लगेच टॉस देऊ तुम्हाला देखील. चला दोन्ही कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. अक्षय दादा सातत्याने आपण पाहतोय ते सॉन्ग भरपूर चांगलं आहे. रडू नको बाळा मी पाण्याला जाते आणि त्याच सॉन्ग मध्ये खरं तर आमच्याही शब्दामध्ये आम्ही तो सॉन्ग बनवण्याचा प्रयत्न करू. चला टॉस देखील संपन्न करा. हॅलो रडू नको बाळा तुला मोबाईल देते रडू नको बाळा तुला मोबाईल देते मोबाईल देते पाणी भरून घेते मोबाईल देते पाणी भरून घेते चॉकलेट आणि बिस्किट तुला खायला देते चॉकलेट आणि बिस्किट तुला खायला देते कपडे धुवून घेते खायला देते कपडे धुवून घेते. टॉस कोण जिंकला इथे? कासगाव. डिसिजन येस रेग्युलर पहिल्या दिवसामध्ये जो रेग्युलर आहे तोच रेग्युलर राहील आणि मला वाटते दूरवर्षी मॅच असेल. घोडंदाज सुभाष बडवायच्या 38 धावा 18 मध्ये बडवायच्या 38 धावा इथून पुढे या मॅच मध्ये बनल्या जातील का? शेखर आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नाव आहे गड्या डेंजर आहे का एक नंबर काय सांगायचं आहे. जबरदस्त जोडी आहे. वरताय दौलाचा मोठू आहे आणि खालताय दौलाचा पतलो आहे. अंपरला मोकारगार केलाय म्हणजे ठणकलाय अंपर आणि तिकडून जात पारूच दिलाय कोमात बेकार काम द्यादा झालाय. आताची घडी तोंडावर बोट आणि मामाच्या खिशात 100ची नोट. गेम ऑन. एस गोलंदाज सुभाष जाधव म्हणजे त्याचं नाव सुभाष आहे पण माझ्या हिसाबाने माझ्या जाधव चांगला आणि ते पहिलाच बॉल खराब. अगदी विचार करत बॉल चांगला राहिला रिवर्सचा टांगा. अंपर राम राम. एस थँक्यू. आल्याला तेवढे का त्या गाणं नुकताच उचला आणि मग आठवून दिली बघ रट्ट्याला लागला त्या गाणं ना काय ना अक्षय दादा नांदूस कुळ आहे.
हो यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर पहिल्याच बॉल वरती बायसा चौकार आणि तिथून विचार केला तर डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय काय शांत गतीने चालू असलेला सामना. 38 बनवायचात, 3 ओव्हर मध्ये 38 बनवायचात. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. अडतीस धावा बनवायच्या. तिथून पुढे देखील अजून एक चांगला बॉल आणि तिथे एक धाव. 5 बनल्यात धावा धाव फलकावरती मैदानाच्या आतमध्ये. 5 बनल्यात धावा धाव फलकावरती. 5 ही भरपूर इम्पॉर्टंट आहे मैदानाच्या आतमध्ये. कबालीची मॅच खेळपट्टीवरती आपण पाहतोय. चांगला वेगवान गोलंदाज सुभाष आहे. बस अंपायर एस विकेट. रेफर आहे एस. थँक्यू. बघा जर अगदी विचार करता बॅटिंग करणाऱ्या टीमचा रेफर आहे. आपण चेक देखील करूया. एस बघा पंच जो स्टॅक इनवरती खेळाडू होता तोच बाद आहे कारण त्याने देखील क्रीज सोडला होता. चला लगेच मैदान सोडा आणि नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. अगदी विचार केला तर 38 धाब्यांचं टार्गेट आहे 18 बॉल मध्ये. धाबा होतील जरूर परंतु प्रयत्न देखील करावे लागतील इथून पुढे या मॅच मध्ये. खरं तर आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये बाचे भरपूर चांगले आहे. यंगस्टार कांठोली आणि त्याला फाईट करते टीम आपण पाहू शकाला. मैदानाच्या आतमध्ये वैजनाथ हा संघ एक बिग फाईट मॅच आपण अनुभवतो मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये. कासगाव टीमने टॉस जिंकला. डिसिजन बॅटिंग. यस थँक्यू. 2 वर्षी मॅच असेल बॅटिंग करण्याचा निर्णय आणि खरं तर आमंत्रण देखील केलं या त्यांच्या विरोधी टीमला. ते म्हणजे टीम आपण पाहणार आहोत. इस माळगाववाडी आणि कासगाववाडी हा सामना पाहायला मिळेल. 2 वर्षी पास ते देखील पाहायला मिळेल. आणि सामना संपल्यानंतर लगेच माळवाडी क्रिकेट संघाला विनंती करेन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. एक डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये खरं तर एक डावखुरा फलंदाज पाहायला मिळतोय. वाटबास नाही मॅच चालू करा. काय देतात काय आहे ना बुमलू आमच्या बुबड्या वळायला लागल्या. पार झालो आम्ही. पुढे नाहीचा बॉल फटका कमालीचा आहे. क्षेत्ररक्षक देखील आहे तिथे. 360 नंबरचा जर्सी आहे आणि तिथून विचार केला तर आपण पाहतो या यंगस्टार कांठोळी क्रिकेट संघाचा विचार केल्यानंतर बलवंती बहुतेक 8 ते 9 प्लेयर्स अगदी फुल टी शर्ट पाहायला मिळत आहेत. म्हणजे बघा चॉईस भरपूर चांगली आहे आणि तिथून विचार केला तर गोलंदाजी ही भरपूर चांगली पाहायला मिळते. यावेळेस देखील चांगला बॉल आणि त्या ओव्हर क्रमांक पहिली संपली आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 6 धावा धावफलकावरती. 6 धावा धावफलकावरती आहेत. थँक्यू सो मच डीजे. करण गोलंदाज देखील आपण पाहतो या मैदानाच्या आतमध्ये. 6 म्हणल्यात अजूनही धावा भरपूर बनवायच्या.
मला वाटते अजून 32 बनवायच्यात. 12 मध्ये 32. 12 बॉल आणि 32 धाब्यांची गरज आहे या मॅचमध्ये. मास देखील भरपूर इम्पॉर्टंट आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक डावखुर हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. हो यावेळेस देखील चांगला बॉल. यावेळेस देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 वाजून 14 मिनिटं झालेत आणि मास भरपूर चांगली पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करण आहे. करणने सुरुवात देखील जबरदस्त केली. इथून पुढे अजूनही 11 मध्ये बनवायच्या मला वाटते अजूनही 32 धाबा. 11 मध्ये बनवायच्यात अजून 32 धाबा बनल्या जातील का मॅच मध्ये. वैजनाथ क्रिकेट संघाचा विचार केला तर धाबा बनतील पर्यंत प्रयत्न करावे लागतील आणि ते फलंदाज बाक टू आउट. मोठी विकेट फलंदाज आपण पाहतोय या मला वाटते या फलंदाज गणेश बॅक टू आउट डीचे. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज देखील आपण पाहतो या सुनील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अजून 10 बॉल शिल्लक आहेत. 32 बनवायच्या. 10 मध्ये 32 बनल्या जातील का मॅच मध्ये. या मॅच मध्ये 32 बनल्या जातील का. लाजवाब बास देखील खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस हो चांगली गोलंदाजी चांगली ओव्हर देखील पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये शांत गतीने चालू असलेला हा सामना एन्जॉय करतोय आपण. अगदी दोन्ही संघाला जर विचार केला तर जो संघ विजेता ठरलेल्या मॅच मध्ये त्या संघाला बाय दिली जाईल आणि थेट प्रवेश करेल क्वार्टर फायनलचा सामना खेळण्यासाठी. आणि इथे अजून एक चांगला बॉल. इथे अजून एक चांगला बॉल. जर का अशा प्रकारची बॅटिंग जर तर इथे पाहायला मिळेल. वैजनाथ क्रिकेट संघाने जर अशा प्रकारची बॅटिंग केली तर निश्चित मी तरी बनेल यंगस्टार कांढोळी क्रिकेट संघ कदाचित मला वाटते तिसऱ्या फेरीमध्ये देखील प्रवेश करेल. चौथ्या फेरीमध्ये प्रवेश करेल माफी असावी. आणि यावेळेस देखील चांगला बॉल आणि ते एस्टेरिस्काने केलेली चुकी आणि एका चुकीमुळे एक धाव देखील पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 8 धावा धाव फलकावरती. 7 धावा आहेत. 122 7 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस फटका कबाळीचा आहे गॅप झोन मध्ये. फटका दर्जेदार आहे आणि ते येतोय उशीर का होईना परंतु चौकार जरूर पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये 11 धावा देखील धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. बॉल आणि 27 धावांची गरज आहे. विजय गोलंदाज आपण पाहतो या जर्सी क्रमांक 3 की सत्य आहेत ते देखील कळसना झाले असं मला देखील. यावेळेस फटका कबाळीचा आहे. उंची भरपूर लांबी कमी राहिल्या आणि इथून जर विचार केला तर कॅच ड्रॉप झाल्या. कॅच ड्रॉप झाले आणि अगदी विचार केला तर धाव देखील घेतली गेली नाही. 5 बॉल आणि 27 धावांची गरज.
बघा 5 बॉल 27 धावांची गरज. 5 षटकार येतील का मॅच मध्ये? 5 षटकार येतील का मॅच मध्ये? चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम अगदी रेडी राहा. माळवाडी आणि कासगाववाडी दोन्ही टीम रेडी राहा. 5 मध्ये 27 बनवायच्यात. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतो. एक बनली वेगाने दुसरीसाठी प्रयत्न केलाय आणि इथे नाही चांगली कॉल एक देखील पाहायला मिळत्या. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोया. चार बॉल आणि 25 धावांची गरज आहे. यावेळेस फटका कबाडीचा आहे आणि ते कॅच फडदास बॅक टू डगआउट. तीन बॉल आहेत जुडिया आणि पडवायचा 25 धावा. चांगले मॅच. यावेळेस देखील चांगला बॉल रिलीज केलाय. गोलंदाजांचं जरूर मी कौतुक करेन, कारण विचार केला तर तीनही गोलंदाजांचं कौतुक करेन. चांगली गोलंदाजी खेळपट्टीवरती पाहायला मिळाली. यंगस्टार कांडोली क्रिकेट संघाचा विचार केला तर अनेक मॅचेस कांडोली क्रिकेट संघाच्या मी पाहिल्यात. त्यांच्या विरोधात समालोचक देखील केलेत, पण तो एक चांगला संघ आहे. चांगल्या मजबूत परिस्थितीमध्ये सातत्याने पाहायला मिळतो. तो आज देखील त्यांच्या डावाचा डंका वाजेल की काय, आणि ते फटका देखील कमालीचा आहे. उडवलाय येतोय शिवापार षटकार. जसा बॉल फेकला जाईल तसं क्षेत्ररक्षण करणारी टीम लगेच क्षेत्ररक्षण सजवूनही घ्या. आणि ते बघता बघता यंगस्टार काठोळी क्रिकेट संघ विजेता ठरला आणि खरं तर वैजनाथ क्रिकेट संघाला पराभूत केला. अगदी चांगले मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळाली आणि तिथून